नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। ठीक आहे, सर्वांना गुड मॉर्निंग आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ठीक आहे, तसेच जागतिक महिला दिवसाच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा। तर आपण आपल्या विषयाकडे वळू। IBPS आणि TCS पॅटर्ननुसार जे लागणारे कंटेंट्स आहे ते तुम्हाला कराळे सरांच्या मार्गदर्शनाने आपण तुम्हाला फ्रीच्या स्वरूपात पुरवत आहे। या ठिकाणी बघा, आता आपल्या या ठिकाणी बघा IBPS आणि TCS लागणार आहे, तसेच पोलीस भरती। ठीक आहे, पोलीस भरतीला सुद्धा हे लेक्चर सर्वात उपयोगाचे असतील, कारण सांगू याच्यावरती सुद्धा डायरेक्टली तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी भारतीय इतिहासाच्या माहितीची साधने आणि स्रोत यावरती कुठून स्रोत लागले किंवा काय याची काय साधने आहे यावरती बरेचदा प्रश्न येते आयोगाने, आणि कशा स्वरूपात आहे म्हणजे त्याची म्हणजे काय आहे त्याच्यातनी आपण जे समजाय ते आपण या ठिकाणी आता बघणार आहे या लेक्चरच्या माध्यमातून। आता पहिलं बघू। आता या ठिकाणी बघा, लक्ष द्या सर्वांनी। आता हे बघा, ओके, एक मिनिट। आता पुराणे व महाकाव्ये यात भारतवर्ष अर्थात भारतचा देश असा उल्लेख आहे। या ठिकाणी बघा, म्हणजे भारताचा शोध कोणा याच्यात कशा पद्धतीचा यावरती सुद्धा प्रश्न आहे। बघा, पुराणे कशामध्ये, बघा हे पुराणे व महाकाव्ये कशामध्ये, पुराणे आणि महाकाव्ये यात भारतवर्ष अर्थात भारतचा देश असा उल्लेख आहे, म्हणजेच काय भारत। ठीक आहे, म्हणजेच काय आपण भारत या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, भारतचा उल्लेख आहे म्हणजेच काय पुराणे आणि महाकाव्य यात भारतवर्ष अर्थात भारतचा देश असा उल्लेख आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी बघा विष्णू पुराणात समुद्राच्या उत्तरेला व हिमालयाच्या दक्षिणेला असलेली भूमी म्हणजेच भारत देश व तेथील संतती भारतीय आहे असे म्हटले आहे। बघा प्रश्न याच्यावर येऊ शकतो तुम्हाला, कशावरती बघा, कोणत्या पुराणातनी रिकामी जागा आहे का नाही, विष्णू पुराणात। कोणत्या पुराणात समुद्राच्या उत्तरेला, म्हणजे या विष्णू पुराणामध्ये हे सांगितलेलं आहे की विष्णू पुराणावर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं की कोणत्या पुराणात सांगितलंय, तर विष्णू पुराणामध्ये सांगितलं। काय सांगितलंय की समुद्राच्या उत्तरेला व हिमालयाच्या दक्षिणेला, बघा समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला, म्हणजे हे जे मधातली जी भूमी आहे ते दक्षिणेला असलेली भूमी म्हणजेच भारत देश व तेथील संतती भारतीय आहे असे म्हटलंय। कोणत्या पुराणामध्ये म्हटलंय, तो विष्णू पुराणामध्ये। हा तुमच्यासाठी प्रश्न बनू शकतो। नेक्स्ट बघा, सिंधू नदीद्वारे जलसिंचित प्रदेश म्हणजेच इंडिया असे इराणी लोकांनी नाव दिले। या ठिकाणी बघा, तर इराणी लोकांनी आपल्याला काय नाव दिले, या ठिकाणी बघा, तर सिंधू नदीद्वारे जलसिंचित प्रदेश, बघा जे सिंधू नदीद्वारे जलसिंचित प्रदेश म्हणजेच इंडिया असे इराणी लोकांनी नाव दिले। इराणी लोकांनी काय नाव दिले, मग आपल्याला काय दिलं, इंडिया नाव दिलं। ठीक आहे, मग इंडिया नावाचा जे उगम आहे ते कुठून दिसतो, आपल्या इराणी लोकांकडून। ठीक आहे, ऑब्विसली। नेक्स्ट बघा, मग या ठिकाणी आपल्या सिंधू नदीचा यावरती डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो आणि इराणी यांच्या लोकांवरती डायरेक्ट प्रश्न येतो। मग इंडिया हे नाव कोणी दिलं, या ठिकाणी बघा भारत हे नाव कोणी दिलं, या ठिकाणी बघा भारताचं विष्णू पुराणामध्ये आणि पुराणे आणि महाकाव्यामध्ये आपल्याला उल्लेख सापडतो, पण इंडिया या नावाचा उल्लेख कोणी केला, तर इराणी लोकांनी केला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपलं। नेक्स्ट बघा, पारसी धर्मग्रंथ झेंद अवेस्ता। ठीक आहे, पारसी धर्मग्रंथ काय, झेंद अवेस्ता यात सप्तसैंधव या शब्दाचा उल्लेख आहे। कशाचा, सप्तसैंधव या शब्दाचा उल्लेख कशामध्ये, पारसी धर्मग्रंथ झेंद अवस्था यामध्ये। काय कालच बघितलं आपण की पारसी धर्मग्रंथाचं काय, झेंद अवस्था यात काय सप्तसैंधव या शब्दाचा उल्लेख केलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट बघा, ग्रीक म्हणजेच काय, युनानी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। तिथं इराणी लोकांनी काय केलं होतं, इंडिया केला होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। ग्रीक म्हणजेच काय, युनानी लोकांनी सिंधू नदीला इंडस किंवा इंडोस असे उच्चारले। बघा जे इराणी किंवा या ठिकाणी ग्रीक आणि जे त्यालाच काय म्हणतो आपण, युनानी लोक म्हणतो। ठीक आहे, तर त्या लोकांना काही उच्चारण्यासाठी जे अवघड होते त्यांना काही म्हटलं, मग सिंधू नदीला काय म्हणत होते, ते इंडस किंवा इंडोस असे उच्चारले जात होते। या ठिकाणी बघा, आताही तुम्ही जर बघितले ॲटलसमध्ये जे इंग्लिश ॲटलस असतं त्याच्यामध्ये काय इंडस असे नाव आहे आपल्या सिंधू नदीला, या ठिकाणी बघायचं। नेक्स्ट म्हणजेच काय, कौटिल्य, चाणक्य किंवा विष्णुगुप्त। बघा हे तिन्ही नावं सारखेच आहे, हे आहे की नाही, तिन्ही नाव कशाचे आहेत, चाणक्याचे आहे। कौटिल्य, चाणक्य आणि विष्णुगुप्त या ठिकाणी आपल्याला MPSC सुद्धा याच्यावरती प्रश्न आहे, MPSC ने सुद्धा आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला होता की हे तीन नाव म्हणजे कोणाचे,
कोणाचे सिमिलर नाव आहे या ठिकाणी बघा. त्या कौटिल्य हे सारखं कौटिल्य, चाणक्य आणि विष्णुगुप्त हे एकाचेच नाव आहे. यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीचे वर्णन आहे. हा ग्रंथ मौर्य काळात या ठिकाणी बघा, हा कोणत्या काळात तर मौर्य काळात इसवी सन पूर्व 400च्या सुमारास रचला गेलाय. मग हा रचला कोण या ठिकाणी बघा, कौटिल्य, चाणक्य किंवा विष्णुगुप्त या ठिकाणी यांनी कोणी रचला, कौटिल्य, चाणक्य किंवा विष्णुगुप्त, आपण त्याला चाणक्यच म्हणू सध्या. चाणक्याने रचला कोणता तर अर्थशास्त्र. या ग्रंथात काय सापडते मग आपल्याला, सामाजिक सापडते, राजकीय सापडते आणि आर्थिक सापडते, या स्थितीचे वर्णन सापडते. अर्थशास्त्र आपण जनरली अर्थाविषयी पकडतो, या ठिकाणी त्याच्यानी पण अर्थच सापडते का नाही, राजकीय सुद्धा सापडते आणि सामाजिक सुद्धा सापडते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि हा ग्रंथ मौर्य काळात या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला की मौर्य काळामध्ये याचं काय उल्लेख, म्हणजे मौर्य काळामध्ये हा इसवी सन पूर्व 400च्या सुमारास रचला गेला आहे. म्हणजे त्याची निर्मिती कधी झाली, इसवी सन पूर्व 400च्या सुमारास. कोणत्या काळामध्ये तर मौर्य काळामध्ये. हे 2-3 प्रश्न तुम्हाला बनवू शकतो. हा मौर्य काळातला, इसवी सन सुमारे 400च्या सुमारास. आणि कोणी रचला अर्थशास्त्र, कोणता ग्रंथ अर्थशास्त्र कोणी रचला तर चाणक्य, त्यालाच आपण कौटिल्य किंवा विष्णुगुप्त असे सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आर्थिक स्थितीचे, राजकीय आणि सामाजिक स्थितीचे वर्णन त्यामध्ये केलेले आहे. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. नेक्स्ट म्हणजेच काय, विशाखा दत्त बघा. विशाखा दत्त यांच्याद्वारे लिखित मुद्रा राक्षस या नाटकात मौर्यकालीन सामाजिक सांस्कृतिक स्थितीचे वर्णन आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, विशाखा दत्त यांच्याद्वारे लिखित मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस हे कोणी लिहिले तर या ठिकाणी बघा, मग विशाखा दत्त हा असा प्रश्न येऊ शकतो ना तुम्हाला. कोणी लिहिले मुद्रा राक्षस हे जे नाटक आहे, कोणी लिहिले मुद्रा राक्षस, यावरती बरेचदा प्रश्न हे पहा. कोणी लिहिले मुद्रा राक्षस नाटक हे विशाखा दत्त यांनी लिहिले आहे ना. यांच्याद्वारे लिखित मुद्रा राक्षस या नाटकात मौर्यकालीन, मग कोणत्या काळातील उल्लेख आढळतो या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर बघा मौर्यकालीन सामाजिक सांस्कृतिक स्थितीचे वर्णन आढळते. कुठे मुद्रा राक्षस या नाटकामध्ये. कोणत्या तर मौर्यकालीन कशाचे सामाजिक सांस्कृतिक या स्थितीचे वर्णन आढळते. तर कोणी लिहिले, पण ते कोणी मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिले, विशाखा दत्त यांनी लिहिले. कोणी लिहिले तर विशाखा दत्त. यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न बनू शकतो. आणि मुद्रा राक्षस हे बघा याचं उत्तर राहील. आणि मग कोणत्या काळात नाही तर मौर्य काळामध्ये, हे सुद्धा तुम्हाला प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. आपण नेक्स्ट कडे वळू. बघा या ठिकाणी लक्ष द्या आता. ओके. या ठिकाणी लक्ष ठेवा, मालविकाग्नी मित्र या ठिकाणी लक्षात ठेवा. मालविकाग्नी मित्र या कालिदासाच्या नाटकात पुष्पमित्र शासन कालावर या ठिकाणी लक्षात ठेवा प्रकाश टाकलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. कोणता तर मालविकाग्नी मित्र या ठिकाणी लक्षात ठेवा. हे थोडं अवघड आहे. मालविकाग्नी मित्र काय आहे, मालविकाग्नी मित्र कोणी रचलाय, कालिदासांच्या नाटकात. कोणी रचलाय मग कालिदास. हे कालिदासांचं नाटक आहे. कोण मालविकाग्नी मित्र कोणाचं नाटक आहे तर कालिदासांचं नाटक आहे. याच्यातनी काय सांगितलं, पुष्पमित्र शासनकालावर प्रकाश टाकलेला आहे. पुष्पमित्राचे जे शासनकाल झालं, ठीक आहे, पुष्पमित्र यांचं जे शासनकाल आहे त्यांच्या शासनकालावर यांनी काय प्रकाश टाकलेला आहे. कोणत्या याच्याद्वारे, कालविकाग्नी मित्र या म्हणजे कालिदासांचं जे नाटक आहे कालविकाग्नी मित्र हे कालिदासांनी रचलेलं एक नाटक आहे. त्याच्यातनी काय पुष्पमित्र शासनकालावर त्यांनी काय प्रकाश टाकलेला या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. हा पॉईंट या ठिकाणी मुद्दा क्लिअर झाला. नेक्स्ट बघा यावरती सुद्धा प्रश्न बघू शकतो. हा ठीक आहे, कालविकाग्नी मित्र या नाटकावर. ठीक आहे, कोणी लिहिलं ते कालिदासांनी लिहिलं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, बाणभट्टाच्या हर्षचरित्र या ठिकाणी बघा कोणी लिहिलं. या ठिकाणी बघा प्रश्न इथेच तयार होत आहे आज, म्हणजे थोडंसं याच्यात नाही, कारण हे याच्यावरती स्त्रोतावरती बरेचदा प्रश्न आलेले आहे. बघा बाणभट्टाच्या कोणत्या हर्षचरित्र कोणत्या ग्रंथात या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बाणभट्टाच्या कोणत्या ग्रंथात, बाणभट्टाच्या हर्षचरित्र ग्रंथात सम्राट हर्षवर्धन विषयी माहिती आहे. बघा सम्राट हर्षवर्धन विषयी माहिती कोणत्या ग्रंथात आढळते या ठिकाणी बघा तर हर्षचरित्रात. आणि हर्षचरित्र कोणी लिहिले आहे तर बाणभट्टे यांच्या. बघा बाणभट्टे यांनी काय लिहिले, हर्षचरित्र लिहिले ना. आणि हर्षचरित्रात हर्षचरित्र या ग्रंथात काय आहे, सम्राट हर्षवर्धन विषयी माहिती आढळते आहे का नाही. सम्राट हर्षवर्धन यांच्याविषयी माहिती आढळते, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट बघा पाणिनीद्वारे रचित अष्टाध्यायी
या ग्रंथात संस्कृत व्याकरण, मौर्यपूर्व इतिहास, मौर्ययुगीन इतिहासावर माहिती आहे. बघा कोणत्या ग्रंथात? पाणिनीद्वारे रचित अष्टाध्यायी. मग पाणिनींनी कोणता ग्रंथ लिहिलाय? तर या ठिकाणी बघा अष्टाध्यायी. ठीक आहे, अष्टाध्यायी या ग्रंथात पाणिनींनी कोणता ग्रंथ लिहिलाय? तर अष्टाध्यायी. या ग्रंथात सांस्कृतिक व्याकरण काय सापडते मग आपल्याला? या अष्टाध्यायीमध्ये कोणी लिहिलंय? अष्टाध्यायी हे पाणिनी यांनी लिहिलंय. ठीक आहे, तर मग या अष्टाध्यायीमध्ये काय सापडते? सांस्कृतिक व्याकरण, मौर्यपूर्व इतिहास, मौर्ययुगीन इतिहासावर माहिती आहे. कशामध्ये? तर अष्टाध्यायी या ग्रंथामध्ये. ठीक आहे, हा सुद्धा एक प्रश्न महत्त्वाचा बनू शकतो. नेक्स्ट बघा, कमंद्रकने लिहिलेल्या जो कमंद्रक आहे तर त्याने लिहिलेल्या नीतिसार या ग्रंथात गुप्त काळावर प्रकाश टाकलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी सर्वच आज इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, कमंद्रकने जे कमंद्रक आहे हे समजा नाव आणखीन याच्यामध्ये हे मी सुद्धा समजा काल जे समजा पीपीटी बनवून त्यावेळी सुद्धा पहिल्यांदा कमंद्रकने लिहिलेल्या नीतिसार जो कमंद्रक आहे त्याने लिहिलेल्या नीतिसार. मग नीतिसार या ग्रंथ कोणी लिहिला? तर कमंद्रकाने. ठीक आहे, थोडासा फॉन्ट बारीक करतो मी. ठीक आहे, ठीक आहे, बघा नीतिसार हा ग्रंथ कोणी लिहिला? मग याची कमंद्रकाने लिहिला. ठीक आहे, कोणी लिहिला? कमंद्रकाने लिहिलेल्या नीतिसार या ग्रंथात गुप्त काळावर प्रकाश टाकलेला आहे. कोणत्या काळावर? गुप्त काळावर प्रकाश पडतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? आता बघा महत्वाची इम्पॉर्टंट काय या ठिकाणी बघा. बघा पतंजलीने, मग काय झालं? पतंजलीने लिहिलेला महाभाष्य या ठिकाणी बघा. मग पतंजलीने काय लिहिलं? हा प्रश्न आहे ना. मग पतंजलीने काय लिहिलं? महाभाष्य लिहिलं. या ठिकाणी लक्षात ठेवाच, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. हा उलटा प्रश्न येऊ शकतो, कारण महाभाष्य हे ग्रंथ कोणी लिहिलं? तर पतंजलीने लिहिलं. यावरती म्हणजे पहिले सुद्धा प्रश्न येऊन गेले आणि आता सुद्धा बघा. मग काय कमंद्रकाने काय लिहिलं? नीतिसार. मग या ग्रंथात काय सापडतो? गुप्त काळावर प्रकाश टाकलाय. आणि पतंजली यांनी लिहिलेल्या महाभाष्य या ग्रंथात शुंग वंशाच्या इतिहासाची माहिती मिळते. कोणत्या वंशाच्या? शुंग वंशाच्या इतिहासाची माहिती मिळते. कोणत्या ग्रंथात? महाभाष्य ग्रंथामध्ये. आणि तो कोणी लिहिला आहे? तर पतंजली यांनी लिहिला आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, गार्गी संहितेत यवन आक्रमणाचा उल्लेख आहे. कोणत्या संहितेत यवन आक्रमणाचा उल्लेख आहे असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. कोणत्या संहितेत? या ठिकाणी लगा गार्गी संहितेत. कोणत्या? तर गार्गी संहितेत यवन आक्रमणाचा. कोणत्या आक्रमणाचा? तर यवन आक्रमणाचा उल्लेख आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. कोणत्या संहितेत? तर गार्गी संहितेत. हा सुद्धा प्रश्न बनू शकतो. नेक्स्ट बघा, कल्हांच्या राजतरंगिणी या 12व्या शतकाकालीन ग्रंथात काश्मीरच्या इतिहासाची माहिती मिळते. कोणत्या ग्रंथामध्ये? कल्हांच्या राजतरंगिणी. बघा कोणत्या ग्रंथामध्ये? कल्हांच्या राजतरंगिणी. राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न येऊ शकतो. कोणी लिहिला? कल्हान यांनी लिहिला. ठीक आहे, कोणी लिहिला? तर कल्हान यांनी लिहिला. आणि कितव्या शतकात? तर 12व्या शतकाकालीन ग्रंथात, म्हणजे 12व्या शतकामध्ये तो ग्रंथ रचला गेलेला आहे. आणि तो ग्रंथ कोणी रचला? कल्हान यांच्याद्वारे रचण्यात आलेला आहे. राजतरंगिणी हे त्या ग्रंथाचं नाव आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय? काश्मीरच्या इतिहासाची माहिती मिळते. काश्मीरच्या इतिहासाची मग प्रश्न येऊ शकतो ना, काश्मीरच्या इतिहासाची माहिती कोणत्या ग्रंथामध्ये मिळते? तर कल्हांच्या राजतरंगिणी, की ज्यांनी 12व्या शतकामध्ये रचला. त्यामध्ये काय? काश्मीर विषयी माहिती आपल्याला आढळते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, आता बघा या ठिकाणी नेक्स्ट बघा की वाक्पतीने लिहिलेल्या गोडवाहो या ग्रंथात कन्नौज शासक यशोवर्मनची माहिती आहे. या ठिकाणी बघा कोणत्या वाक्पतीने कोणता ग्रंथ लिहिला? कोणता? वाक्पती. हे बघा वाक्पतीने कोणता ग्रंथ लिहिला? या ठिकाणी लक्षात ठेवा, गोंडवाहो. ठीक आहे, गोंडवाहो या ग्रंथात कन्नौज शासक यशोवर्मनची माहिती मिळते. ठीक आहे, आपल्याला कोणी कोणता ग्रंथ लिहिला आणि त्याविषयी कोणती माहिती मिळते हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. हे लागणार तुम्ही एकदा रिपीट बघजा लेक्चर्स, कारण ह्याच्यामध्ये खूप चांगली माहिती आहे. बघा वाक्पतीने लिहिलेल्या गोंडवाहो या ग्रंथात कन्नौज शासक यशोवर्मनची माहिती आहे. या ठिकाणी कोणत्या ग्रंथामध्ये यशोवर्मनची माहिती आहे? तर वाक्पतीने लिहिलेला गोंडवाहो. ठीक आहे, गोंडवाहो या ग्रंथातनी काय? तर कन्नौज शासक यशोवर्मन या ठिकाणी यशोवर्मनची माहिती मिळते. ठीक आहे, वाक्पतीने लिहिलेला. नेक्स्ट बघू आपण पॉईंट बघू, यावरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर बिल्हनने लिहिलेल्या विक्रम
विक्रम विक्रम विक्रम विक्रमाकंद देवी चरित्र या ग्रंथात चालुक्य राजा विक्रमादित्याच्या विजयाची माहिती आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. मग कोणाने, बिल्ह्याने कोणता ग्रंथ विक्रमा हे थोडंसं काहीतरी याच्यामध्ये मिस्टेक वाटू राहिली मला, ठीक आहे, बरं बघून घेऊ आपण ते, पण लक्षात ठेवायचं विक्रमाकंद देवी चरित्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. थोडंसं याच्यामध्ये नावामध्ये थोडं मला काहीतरी कन्फ्युजन आहे बघा, पण थोडं लक्षात ठेवून द्या. इथं बिल्लाने लिहिलेल्या विक्रमाकद देवी चरित्रात यातनी काय सांगितलं, या ग्रंथात चालुक्य राजा विक्रमादित्याच्या विजयाची माहिती सापडली. कोणत्या ग्रंथातनी, या ठिकाणी विक्रमाकदेवी कदेव चरित्र या ठिकाणी लक्षात आहे. विक्रमाकदेव चरित्र या ग्रंथात चालुक्य राजा विक्रमादित्याच्या विजयाची माहिती सापडते. कोणी लिहिला आहे तो? बिल्हणने लिहिला आहे, ठीक आहे. बिल्हणने लिहिलेल्या विक्रमाकदेवी चरित्र या ग्रंथात, विक्रमाकदेव चरित्र या ग्रंथामध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य यांच्या विजयाची माहिती. तुम्हाला मग हे कन्फ्युजन होणार नाही, विक्रमा या ठिकाणी सुद्धा लक्षात येते, ठीक आहे. कदेव चरित्र हे थोडंसं लक्षात ठेवायचं. थोडंसं यामध्ये कन्फ्युजन आहे, मी जर असलं तर कन्फ्युजन उद्याच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगून देईन, ठीक आहे. नसलं तर हेच आपलं कंटिन्यू राहील, ठीक आहे. मग कोणी लिहिला विक्रमाकदेव चरित्र? कोणी लिहिला तर बिल्हणने लिहिलेलं आहे, ठीक आहे. कोणी लिहिला तर बिल्हणने लिहिला. त्या ग्रंथात काय, चालुक्य राजा विक्रमादित्य यांच्या विजयाची माहिती मिळते, यांच्या विजयाची माहिती मिळते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट या ठिकाणी लक्ष द्या. संगम साहित्यातून दक्षिणेतील चोल, चेर, पांड्य राजघराणे व संस्कृतीची माहिती मिळते. कोणत्या संगम, या ठिकाणी बघा, एक मिनिट थोडं लहान करू, मलाही दिसायला प्रॉब्लेम होते, ठीक आहे. बघा कोणत्या याच्यातनी, संगम साहित्यातून, बघा संगम जे साहित्य आहे त्या ठिकाणी काय सांगितलं, या ठिकाणी काय सांगितलं, संगम साहित्यातून दक्षिणेतील, बघा जे दक्षिणेतील राज्य आहे बघा, चोल, चेर, पांड्य या राजघराण्याची, बघा कोणत्या चोल, चेर, पांड्य या राजघराणे व संस्कृतीची माहिती मिळते. कोणत्या? संगम साहित्यातून. कोणत्या साहित्यातून? संगम साहित्य, चोल, चेर, पांड्य, यावरती प्रश्न बनवू शकतो. आता नेक्स्ट बघा की इराणचा राजवैद्य, बघा इराणचा कोण राजवैद्य, टेसियस याचे भारतासंबंधीचे विवरण आश्चर्यकारक असल्यामुळे तितकेसे विश्वसनीय नाही, या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवायचं. यावर सुद्धा प्रश्न येऊन गेला मागं, ठीक आहे. कोणता? इराणचा राजवैद्य टेसियस, हे सुद्धा एक इतिहासकार होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे ते त्याला काय म्हणतो, फिरणारे व्यक्ती होते ते. इराणचा राजवैद्य टेसियस याचे भारतासंबंधीचे जे विवरण आहे ते आश्चर्यकारक आहे. म्हणजे त्याने खूप असं वाटतं की खूप भूल थापा मारल्यासारख्या या ठिकाणी असल्यामुळे काय होता की तितकेसे ते विश्वसनीय आहे, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही आपल्याला. खूप त्यांनी वडून चढून असं काहीतरी असं मांडल्यासारखं त्यामध्ये दिसून येते, ठीक आहे. कोणता? इराणचा राजवैद्य टेसियस, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे यावरती सुद्धा प्रश्न बनू शकतो तुम्हाला. नेक्स्ट, इतिहासाचा जनक कोण आहे? इतिहासाचा जनक कोण आहे? हेरोडोटस, ठीक आहे. हेरोडोटस यांच्या हिस्टोरिका या ग्रंथात इसवी सन पूर्व 5व्या शतकातील भारत फारस इराण संबंधाचं वर्णन आहे. बघा कोणत्या ग्रंथामध्ये, बघा इतिहासाचा जनक कोण आहे? हेरोडोटस, ठीक आहे. कोण आहे? हेरोडोटस यांच्या हिस्टोरिका, बघा हेरोडोटस यांच्या कोणत्या? हिस्टोरिका. कोणत्या ग्रंथामध्ये? तर हिस्टोरिका या ग्रंथात इसवी सन पूर्व 5व्या शतकातील भारत फारस, म्हणजे भारत फारस इराण संबंधाचं वर्णन सापडेल. फारस म्हणजेच काय? या ठिकाणी बघा इराण, ठीक आहे. फारस म्हणजेच काय? इराण या संबंधाचे, भारत आणि इराण या संबंधाचे वर्णन कोणत्या ग्रंथात आवडते? तर हिस्टोरिका या ग्रंथात आवडते. आणि हिस्टोरिका ग्रंथ कोण लिहिला? की जे इतिहासाचे जनक हेरोडोटस आहे त्यांनी लिहिला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच बघा सिकंदर सोबत आलेल्या निरॅक्स ॲनेसिक्रटस या लेखकांच्या विवरणातही भारत संबंधी विषयी माहिती मिळते. कोणत्या ग्रंथात? सिकंदर सोबत जे आलेले आहे, कोण आलेले? तर निरॅक्स आणि ॲनेसिक्रेटस या लेखकांच्या विवरणातही भारतासंबंधी माहिती मिळते. कोणासंबंधी माहिती मिळते? या ठिकाणी निरॅक्स आणि अनेक्सी या लेखामध्ये, ठीक आहे, की जे आले होते ते जे त्यांनी ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये माहिती मिळते. कोणी लिहिले? ते कोणासोबत आले होते? सिकंदर सोबत आले. कोण? निरॅक्स आणि ॲनेसिक्रेटस हे आले होते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण, बघा या ठिकाणी लक्ष द्या आता. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, ग्रीक सेनानी सेल्युकस
बघा ग्रीक जो सेनानी आहे तो कोण होता ग्रीक सेनानी? सेल्युकस निकेटर. कोण होता? सेल्युकस निकेटर. या ठिकाणी लक्षात ठेवा ग्रीक सेनानी सेल्युकस निकेटर सोबत भारतात आलेल्या मेगास्थेनीज या राजदूत व लेखकाने आपल्या इंडिका या ग्रंथात मौर्यकालीन इतिहास व व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. बघा कोणता सेनानी होता तो? ग्रीक सेनानी होता. कोण? सेल्युकस निकेटर. कोण होता? सेल्युकस निकेटर होता. तो कोण? आणि त्याच्यासोबत भारतात आलेले कोण? मेगास्थेनीस या राजदूत. त्याचा जो राजदूत होता आणि लेखक सुद्धा होता तो. ठीक आहे. मग कोण होता? मेगास्थेनीस या राजदूताने कोणत्या ग्रंथाची निर्मिती केली? इंडिका या ग्रंथात मौर्यकालीन इतिहास व व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळते. या ठिकाणी 3-4 प्रश्न बनू शकतात. बघा कोणत्या ग्रंथामध्ये? ते इंडिका ग्रंथामध्ये. इंडिका ग्रंथ कोणी लिहिला? मेगास्थेनीस यांनी लिहिला. ठीक आहे. मेगास्थेनीस. आणि कोणाविषयी इंडिका या ग्रंथामध्ये कोणाविषयी आढळते माहिती? तर मौर्यकालीन इतिहास व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण माहिती आढळते. कोणत्या ग्रंथामध्ये? तर इंडिका ग्रंथ कोणी लिहिला? मेगास्थेनीस यांनी लिहिला किंवा रचला. आणि तो कोणाचा होता? कोणाचा राजदूत होता? तर या सेल्युकस निकेटर जो की ग्रीक सेनानी होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा या ठिकाणी आता काय? सम्राट बिंदुसारच्या राजदरबारात आलेल्या डायमेकस या सिरियन राजदूताच्या विवरणात मौर्य काळाची माहिती आहे. बघा या ठिकाणी आणखीन एक मुद्दा आहे. ठीक आहे. सम्राट बिंदुसाराचा जो सम्राट बिंदुसार आहे. ठीक आहे. त्याच्या दरबारात असलेल्या काय? कोण? सम्राट बिंदुसाराच्या राजदरबारात असलेल्या डायमेकस. ठीक आहे. डायमेकस या सिरियन राजदूताच्या विवरणात मौर्य काळाची माहिती मिळते. त्यांची जे विवरण आहे कोणाचं? डायमेकस यांचे म्हणजे विवरण आहे. ठीक आहे. कोणाचे? सिरियन जो आहे. ठीक आहे. डायमेकस या सिरियन राजदूताच्या जे विवरणात आहे ते मौर्य काळाविषयी माहिती मिळते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट या ठिकाणी लक्षात ठेवा इजिप्त नरेश टॉलमी फिलेडेल्फसच्या राजदूत डायोनियस हा सम्राट अशोकच्या दरबारात आला होता. या ठिकाणी लक्षात थोडे अवघड नाव आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. इजिप्तचा नरेश टॉलमी. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात इजिप्तचा नरेश टॉलमी फिलेडेल्फचा राजदूत कोण आहे? डायोनिसियस. कोण आहे? डायोनिसियस हा सम्राट अशोकच्या दरबार. कोण आला होता? अशोकच्या दरबार. डायोनिसियस हा सम्राट अशोकाच्या दरबारात आला होता. आणि तो इजिप्त नरेश टॉलमी कोण? फिलेडेल्फसचा राजदूत होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? ग्रीक लेखक. या ठिकाणी लक्षात ठेवा ग्रीक लेखक टॉलेमीने 2ऱ्या शतकात लिहिलेल्या जिओग्राफी भारताचा भूगोल यात भारतासंबंधीची माहिती मिळते. या ठिकाणी हे पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणी लिहिला? तर बघा ग्रीक लेखक टॉलेमीने. ठीक आहे. कोणता लेखक होता तो? ग्रीक लेखक टॉलेमीने 2ऱ्या शतकात लिहिलेल्या. कोणत्या शतकात लिहिल्या? 2ऱ्या शतकात. ठीक आहे. हा प्रश्न बनू शकत नाही पण ठीक आहे एकदम डीप आला तर होऊ शकतो. ठीक आहे. कोणता लेखक? ग्रीक लेखक टॉलेमीने 2ऱ्या शतकात लिहिलेल्या जिओग्राफी ह्या त्यांनी ग्रंथ लिहिला. काय लिहिला? जिओग्राफी. त्याच्यामध्येच काय? भारताचा भूगोल म्हणलं जातं त्याला. ठीक आहे. जिओग्राफीला काय म्हणलं जातं? भारताचा भूगोल. कोणी लिहिला? तर टॉलेमीने लिहिला. कोणत्या शतकात? तर 2ऱ्या शतकात. ठीक आहे. तो कोण होता? ग्रीक लेखक होता. यात काय सापडते? भारतासंबंधी माहिती सापडते. ठीक आहे. भारतासंबंधी माहिती सापडते. हा सुद्धा एक प्रश्न बनवू शकतो तुमच्यासाठी. नेक्स्ट बघा 1ल्या शतकातील प्लिनीच्या. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 1ल्या शतकातील प्लिनीच्या नॅचरल हिस्ट्री या ग्रंथात भारतातील वृक्ष, वेली, पशु, पक्षी, खनिजे इत्यादीची माहिती सापडते. बघा याच्यामध्ये काय सापडते? 1ल्या शतकातील प्लिनीच्या नॅचरल हिस्ट्री या ग्रंथात भारतातील वृक्ष. मग या ठिकाणी बघा 1ल्या शतकात हे बघा या ठिकाणी टॉलेमीने 2ऱ्या शतकात लिहिलेल्या जिओग्राफी या म्हणजे त्यालाच काय म्हणतो? भारताचा भूगोल म्हणतो. यात काय? भारतासंबंधी माहिती आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी म्हणजे काय? 1ल्या शतकातील प्लिनीच्या नॅचरल हिस्ट्री या ग्रंथात. मग प्लिनीने कोणता ग्रंथ लिहिला? हा आपल्याला लक्षात येते. तर नॅचरल हिस्ट्री या ग्रंथात भारतातील वृक्ष, वेली, पशु, पक्षी, खनिजे इत्यादींची माहिती आपल्याला मिळते. कोणत्या ग्रंथात? प्लिनीच्या नॅचरल हिस्ट्री या ग्रंथामध्ये. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर एक अज्ञान युनानी प्रवाशांच्या. या ठिकाणी एक अज्ञान युनानी प्रवाशांच्या 1ल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द इरेथ्रियन सी. ठीक आहे. पेरिप्लस ऑफ द इरेथ्रियन सी. या ठिकाणी लक्षात ठेवा पेरिप्लस ऑफ द इरेथ्रियन सी या ग्रंथात भारतातील बंदरे,
व्यापार इत्यादीची माहिती मिळते. पण ते आपल्याला माहिती आहे का कोण आहेत? तर एक अज्ञात युनानी आहे प्रवासी. पण कोणता प्रवासी आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग अज्ञात युनानी यावर लक्षात ठेवायचं. एक अज्ञात युनानी प्रवाशांच्या पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी यावरती MPSCने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या ग्रंथात भारतातील बंदरे, व्यापार इत्यादीची माहिती मिळते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा सुद्धा एक प्रश्न तुमच्यासाठी बनू शकतो. नेक्स्ट बघा या ठिकाणी आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. ठीक आहे, यामध्ये बरेच की पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आले. या ठिकाणी लक्षात ठेवा फायन. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काय, फायन हा चीनी लेखक चंद्रगुप्त दुसरा यांच्या दरबारात आला होता. हा सुद्धा एक महत्त्वाचा एक पॉईंट आहे. फायन काय आहे? हा चीनी लेखक आहे. फायन हा चीनी लेखक कोणाच्या दरबारात आला होता? चंद्रगुप्त दुसरा. या ठिकाणी लक्षात चंद्रगुप्त दुसरा. चंद्रगुप्त काय दुसरा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. दुसरा यांच्या दरबारात आला होता. हा सुमारे 15 वर्ष भारतात राहिला. किती वर्ष राहिला? तर 15 वर्ष भारतात राहिला. त्याच्या पोकविथी या ग्रंथातील वर्णनात गुप्त काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थितीचे वर्णन आहे. कोणत्या बघा फोकविथी या ग्रंथात या ठिकाणी लक्षात कोणाचा? फोकविथी कोणाचा? या ठिकाणी लक्षात ठेवा. फोकविथी ग्रंथ कोणाचा आहे? तर फायन याचा. तो कोणाच्या काळात भारतात आला होता? चंद्रगुप्त दुसऱ्या यांच्या दरबारात आला होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि तो किती वर्ष राहिला? 15 वर्ष भारतात राहिला. आणि त्याने कशाचा अभ्यास केला? फोकविथी या सर्व परिस्थितीचा अभ्यास केला. आणि फोकविथी या ग्रंथात त्याचं वर्णन गुप्त काळातील राजकीय, हे जो गुप्त काळ आहे राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थितीचे वर्णन त्या ठिकाणी त्याने केलेलं आहे. कोणत्या? चंद्रगुप्त दुसऱ्याच्या काळात जो आला होता फायन. कोणत्या ग्रंथामध्ये? फोकविथी या ग्रंथामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघा. ठीक आहे, ह्युएनसंग बघा. ह्युएनसंग हा चीनी प्रवासी. ठीक आहे, ह्युएनसंग हा चीनी प्रवासी हर्षवर्धन काळात भारतात आला होता. या ठिकाणी ह्युएनसंग कोणाच्या काळात आला होता? हर्षवर्धन काळात आला होता. आणि फायन कोणाच्या काळात? चंद्रगुप्त दुसरा. या ठिकाणी लक्ष ठेवायचं म्हणजे कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. ठीक आहे, फायन कोणाच्या काळात आला? चंद्रगुप्त दुसऱ्या यांच्या काळात आला. आणि ह्युएनसंग हा चीनी प्रवासी हर्षवर्धनच्या काळात भारतात आला. सुमारे हा सुद्धा 15 वर्ष त्याने भारत भ्रमण केले. या ठिकाणी बघा. आणि त्याने काय केलं? भारतामध्ये 15 वर्ष भारत भ्रमण केले. तो नालंदा येथील बौद्ध धर्म अभ्यासिकेसाठी गेला होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ह्युएनसंग हा चीनी प्रवासी हर्षवर्धनच्या काळात भारतात आला होता. सुमारे 15 वर्ष त्याने भारत भ्रमण केले. तो नालंदा येथील बौद्ध धर्म अभ्यासिकेसाठी गेला. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, याचे प्रवास वर्णन कोणाचे? ह्युएनसंगचे. बघा, ह्युएनसंग याचे प्रवास वर्णन तातांग. ठीक आहे, याला काय म्हणू? तातांग CUK नावाने प्रसिद्ध आहे. मग त्याचे प्रवास वर्णन जे ज्यांनी प्रवास केला, जो आपल्या भारतामध्ये त्याने प्रवास केला 15 वर्ष, मग त्याच्यावरती एक त्याने ग्रंथ लिहिला. याचे त्याला काय म्हणतो? प्रवास वर्णन म्हणतो. तातांग CUK या नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी लक्षात. त्यात भारतासह 138 देशांची माहिती मिळते. याने हर्षवर्धनकालीन समाज, धर्म, व्यापार, शिक्षण, समाज, राजकारण याचे वर्णन केले आहे. बघा, कोणी केलेलं आहे? ह्युएनसंग यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तातांग CUK हा काय प्रवास वर्णन ग्रंथ आहे. या प्रसिद्ध त्यातनी भारताची तर माहिती सापडतेच त्याला. आणि 138 देशांची माहिती मिळते. बघा, भारताने त्याने किती वर्ष भारत भ्रमण केले? 15 वर्ष. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याने काय हर्षवर्धनकालीन समाज, धर्म, व्यापार, शिक्षण, राजकारण याचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कोणत्या ग्रंथात? तातांग CUK, जो की ह्युएनसंग यांनी लिहिलेला आहे. तो हर्षवर्धनच्या काळात भारतात आला होता. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, हर्षवर्धनच्या काळात भारतात आल्यावर मग यावेळेस काय होईल? हर्षवर्धनकालीन समाजकारण किंवा धर्म हे सेम आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे आपल्याला पॉईंट लिंक लावायसाठी महत्त्वाचं आहे. याने नालंदा. बघा, कोणी? मग ह्युएनसंगनीच आहे ना. ठीक आहे, दिसत नसेल. बघा, आता आपण ह्युएनसंग विषयीच गोष्ट करतो. या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्युएनसंग याने नालंदा विद्यापीठास भेट दिली तेव्हा तेथील कुलपती आचार्य शीलभद्र होते. हा सुद्धा पॉईंट यावरती तर प्रश्न नेहमीच येतो. ठीक आहे, आचार्य काय? शीलभद्र होते. ठीक आहे, कोणी? ह्युएनसंग ज्यावेळेस चीनी प्रवासी म्हणजे हर्षवर्धन काळात ज्यावेळेस भारतात आला त्याने काय केलं? नालंदा विद्यापीठाला भेट दिली. त्यावेळेस काय होतं? कुलपती कोण होते? तर आचार्य शीलभद्र हे त्याचे काय होते? कुलपती होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण
अल-बिरुनी हा अरबी लेखक, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता लक्षात ठेवा, अल-बिरुनी हा अरबी लेखक मोहम्मद गझनी सोबत भारतात आला होता. बघा, अल-बिरुनी कोणासोबत आला, तर तो गझनी अल-बिरुनी हा अरबी लेखक आहे. कोणता लेखक आहे? अरबी लेखक आहे. मोहम्मद गझनी, सॉरी ठीक आहे, मोहम्मद किंवा मुहम्मद गझनी याच्यासोबत भारतात आला. कोण आला? अल-बिरुनी. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा, अल-बिरुनी हा अरबी लेखक मोहम्मद गझनी यांच्यासोबत भारतात आला. नेक्स्ट काय, त्याच्या किताब-ए-उल-हिंद. ठीक आहे, कोणाच्या? मोहम्मद गझनी, सॉरी मोहम्मद गझनी सोबत कोण आला? अल-बिरुनी हा त्यांचा लेखक. कोण? अरबी लेखक आला. आणि त्याच्या ग्रंथामध्ये कोणाच्या? अल-बिरुनीच्या किताब-ए-उल-हिंद या ग्रंथात दुसरे नाव, त्यालाच काय म्हणतो आपण, त्याला दुसरे एक नाव आहे. किताब-ए-उल-हिंद या ग्रंथाला दुसरे नाव आहे तहकीक-ए-हिंद. ठीक आहे, तहकीक-ए-हिंद म्हणजेच भारत की खोज या ग्रंथात भारताबाबत सखोल वर्णन आहे. हा पॉइंट एकदम तुम्ही लक्षात ठेवलाच पाहिजे. ठीक आहे, हा पॉइंट लक्षात ठेवलाच नाही, कारण यावरती बरेचदा प्रश्न आले. बघा, अल-बिरुनी कोणता, अल-बिरुनीचा कोणता ग्रंथ आहे? किताब-ए-उल-हिंद. याला दुसरं नाव काय? तहकीक-ए-हिंद म्हणजेच भारत की खोज या ग्रंथात भारताबाबत सखोल वर्णन आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, भारताबाबत सखोल वर्णन कोणत्या ग्रंथात नाही आहे? तर तहकीक-ए-हिंद. त्यालाच दुसरं नाव काय? किताब-ए-हिंद. तो कोण लिहिला? अल-बिरुनी हा अरबी लेखकाने लिहिलेला, जो की मोहम्मद गझनी सोबत भारतामध्ये आला होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यावरती डेफिनेटली प्रश्न बनणार आहे. बघा, नेक्स्ट म्हणजेच काय, यात भारतातील धर्म, समाज जीवन, मापन पद्धती, मूर्तिकला, कायदा, विज्ञान, राजकारण, राजपूत काळ या संबंधी महत्वाची माहिती मिळते. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कोणत्या? यात भारतातील धर्म, समाज जीवन, मापन पद्धती, मूर्तिकला, कायदा, विज्ञान, राजकारण. बघा, विज्ञानाविषयी सुद्धा माहिती मिळते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. राजकारण, राजपूत काळ या संबंधी महत्वाची माहिती मिळते. हे लक्षात ठेवायचं. हे एवढं म्हणजे खास लक्षात ठेवलं नाही तर चालते, पण महत्वाचं काय, हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्यासाठी, महत्वाचा आहे. ठीक आहे, आय-एम-पी पॉईंट आहे. तो कोणता? वरचा सर्वात जास्त आय-एम-पी पॉईंट आहे. ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवलाच पाहिजे. नेक्स्ट बघा, इब्न बतूता. आता बघा, इब्न बतूता हा अरबी लेखक मोहम्मद तुगलकच्या काळात भारतात आला होता. तो मोरोक्को या देशाचा होता. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय, इब्न बतूता हा अरबी लेखक आहे. कोणता लेखक आहे? तो सुद्धा अरबी लेखक आहे. आणि मोहम्मद तुगलक याच्या काळात भारतात आला होता. कोणाच्या काळात आला? तर मोहम्मद तुगलक. आणि हे बघा, अल-बिरुनी हा कोणाच्या? मोहम्मद गझनी सोबत आला. मोहम्मद सारखेच आहे म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, म्हणून तुम्हाला डबल सांगितलं. ठीक आहे, इब्न बतूता हा अरबी लेखक मोहम्मद तुगलकच्या काळात भारतात आला. कोणाच्या काळात? तर मोहम्मद तुगलकच्या याच्या भारतात आला होता. तो मोरोक्को या देशाचा होता. कोणत्या देशाचा होता? या ठिकाणी लक्षात ठेवा, तो मोरोक्को या देशाचा होता. या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यास भारतीय सामाजिक सांस्कृतिक जीवनाविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. बघा, त्यास काय होती? कोणाला? इब्न बतूता जो लेखक आहे, अरबी लेखक आहे, मोहम्मद तुगलक यांच्या काळात भारतात आला होता. त्याला काय होती? त्यास भारतीय सामाजिक सांस्कृतिक जीवनाविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. या ठिकाणी लक्षात, मोहम्मद तुगलकने त्यास दिल्लीच्या काझी म्हणजेच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले होते. त्याने रहेला हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या ठिकाणी रहेला हा महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण ग्रंथ लिहिला. या ठिकाणी लक्षात ठेवा. कोण? आपण कोणाविषयी माहिती बघत आहे? इब्न बतूता हा अरबी लेखक आहे. कोणाच्या काळात आला? तुगलकाच्या काळात नाही आला, मोहम्मद तुगलकाच्या काळात भारतात आला. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि तो मोरोक्को या देशाचा. कोणत्या देशाचा होता? तर मोरोक्को देशाचा होता. त्याच भारतातील सामाजिक, हे तर बघा, हा पॉईंट लक्षात नाही ठेवला तरी चालते. ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजेच काय, मोहम्मद तुगलकाने त्यास दिल्लीचा काजी म्हणून. कोणत्या? दिल्लीचा काजी म्हणजेच काय? बघा, न्यायाधीश होते. काजी म्हणजेच काय? न्यायाधीश होते. ठीक आहे, न्यायाधीश केले त्याने रहेला. ठीक आहे, रहेला हा माहितीपूर्ण ग्रंथ लिहिला. कोणता लिहिला? तर रहेला हा माहितीपूर्ण ग्रंथ लिहिला. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट या ठिकाणी बघा, लामा तारानाथ. ठीक आहे, लामा तारानाथ या तिबेटी लामा व लेखक यांनी लिहिलेल्या कंग्यूर आणि तंग्यूर या दोन ग्रंथात भारतीय इतिहासाबद्दल माहिती मिळते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणत्या ग्रंथात? लामा तारानाथ. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लामा तारानाथ म्हणजे हे थोडेसे भारताशी सिमिलर नाव आहे, तारानाथ, नाही का? ठीक आहे,
लामा तारानाथ या तिबेटी लामा व लेखक हे काय होते तिबेटी, तुम्हाला माहिती आहे जगात छत कोणत्या तिबेट म्हणून ओळखलं जातं जे की 4000 मीटरच्या आसपास आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. लामा हे काय तारानाथ या तिबेटी लामा व लेखक यांनी लिहिलेल्या कंग्यूर आणि तंग्यूर, कोणी लिहिला या ठिकाणी लक्षात ठेवा, हा पॉईंट लक्षात ठेवायचं. लामा तारानाथ यांनी तिबेटी लामा हे काय होते तिबेटी लामा व लेखक हे होते यांनी लिहिलेल्या कंग्यूर, बघा कोणता ग्रंथ, कंग्यूर आणि तंग्यूर या 2 ग्रंथात भारतीय इतिहासाबद्दल माहिती मिळते. कोणी लिहिला मग तो ग्रंथ, लामा तारानाथ. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बघा पॉईंट, 13व्या शतकात भारतातील पांड्य क्षेत्राच्या यात्रेवर मार्को पोलो हा इटालियन व्यापारी व शोधकर्ता भारतात आला होता. या ठिकाणी लक्षात ठेवा, शोधकर्ता भारतात आला होता असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं, थोडंसं इच्छा, ठीक आहे, भारतात, ठीक आहे, भारतात आला होता हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणत्या 13व्या शतकात भारतातील पांड्य क्षेत्राच्या यात्रेवर, बघा कोणत्या शतकामध्ये 13व्या शतकात या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 13व्या शतकात भारतातील पांड्य क्षेत्राच्या यात्रेवर मार्को पोलो, कोण आला होता भारतात क्षेत्रावर, मार्को पोलो हा इटालियन व्यापारी व शोधकर्ता भारतात आला होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, इटलीचा निकोलो, या ठिकाणी लक्षात ठेवा, ओके, इटलीचा निकोलो डी कोंटी, कोणत्या देशाचा होता तो, निकोलो डी कोंटी कोणत्या देशाचा आहे, तर इटलीचा. डी कोंटी याने 1224 मध्ये विजयनगरला भेट दिली. कोणत्या नगरला, तर विजयनगरला भेट दिली. कोणी दिली, तर निकोलो डी कोंटी याने. कधी तर 1224 मध्ये तो इटलीचा होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, भेट दिली. आणि इराणचा फारसचा म्हणजेच काय, इराण म्हणजेच काय फारसचा अब्दुल रजाक 1442 मध्ये विजयनगरला भेट दिली. मग इराणचा जो अब्दुल रजाक होता, ठीक आहे, इराणचा काय अब्दुल रजाक, त्यालाच काय म्हणतो फारसचा म्हणतो आपण, त्याला फारस म्हणतो, ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन आलं होत नाही. इराण किंवा फारस हे दोन्हीपैकी एक नाव ते विचारू शकतात. इराणचा अब्दुल रजाक हा 1442 मध्ये विजयनगरला भेट दिली. तसेच काय झामोरीन कालिकत, म्हणजे झामोरीन म्हणजे याला काय म्हणतो कलिकत बंदर म्हणतो, ठीक आहे. झामोरीनचा जो राजा होता त्याला झामोरीन सुद्धा म्हणलं जाते किंवा कलिकत बंदर म्हणलं असेल, कलिकत हे बंदरावरून नाव पडले त्याला, ठीक आहे. आणि झामोरीन नावाचा राजा होता, ठीक आहे. बघा तसेच झामोरीन कलिकतच्या दरबारात भेट दिली होती. कोणी दिली होती, बघा इटलीचा निकोलो डी कोंटी याने. बघा इटलीचा काय निकोलो डी कोंटी याने काय केलं, 1224 मध्ये विजयनगरला भेट दिली, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इराणचा फारस अब्दुल रजाक, म्हणजे इराणचा जो होता किंवा फारसचा अब्दुल रजाक 1442 मध्ये विजयनगरला भेट दिली. तसेच या ठिकाणी झामोरीनच्या दरबारात भेट दिली. कोणी दिली, या अब्दुल रजाक, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं, हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे. नेक्स्ट म्हणजे काय, रशियन प्रवासी एथेनिसियस, ठीक आहे, या ठिकाणी रशियन प्रवासी एथेनिसियस निकितीन, ठीक आहे, हे थोडेसे नाव अवघड आहे, या ठिकाणी एक मिनिट लक्षात. एथेनिसियस निकेतीन याने 1470 मध्ये दक्षिण भारताला भेट दिली. या सर्वांच्या वर्णनातून तत्कालीन भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पैलूवर प्रकाश टाकला. हे लक्षात नाही ठेवलं तर चालते खालचं, पण कोण होता, एक रशियन प्रवासी होता. कोण होता रशियन प्रवासी, एथेनिसियस, ठीक आहे. एथेनिसियस हा निकेतीन, ठीक आहे, एथेनिसियस निकेतीन याने 1470 मध्ये दक्षिण भारतात आला होता. एवढंच लक्षात ठेवा, कुठे आला होता, दक्षिण भारतामध्ये आला. कोणता होता, तो रशियन प्रवासी एथेनिसियस निकेतीन हा होता, की 1470 मध्ये तो भारतामध्ये आला होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण मुघल काळाविषयी. बघा चांगले इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्याकडे, ठीक आहे. बघा या ठिकाणी बघा मुघल काळाविषयी गुलबदन बेगमचा हुमायूनामा, या ठिकाणी लक्षात. आता हे जे तुम्हाला दिलेलं आहे हे सर्वात म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. आता मुघल काळाविषयी काय होते, गुलबदन यांनी लिहिलेलं आहे. गुलबदन बेगम यांनी काय लिहिला, हुमायूनामा, ठीक आहे. यावरती हमखास प्रश्न येतो, ठीक आहे, IMP, ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हे आता इथून जे पॉईंट आहे तुमच्यासाठी, ठीक आहे, हे जे पॉईंट आहे, ठीक आहे, हे पूर्ण IMP या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा गुलबदन बेगम यांनी काय लिहिला, गुलबदन बेगमचा काय हुमायूनामा, ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. अब्दुल फजलचा आझाद ए अकबरी व अकबरनामा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. इथून कट करतो. अब्दुल फजलचा काय आईने अकबरी व अकबरनामा हे त्याचे ग्रंथ, या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा बाबरचा
तुझे के बाबरी, ठीक आहे, बाबरचं काय मग तुझे के बाबरी या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा हा प्रश्न बघा, तर बदाऊंचा मुंतखब उल तारीख या ठिकाणी लक्ष. बदाऊंचा काय लिहिलं, बदाऊंनी कोणता ग्रंथ, मुंतखब उल तारीख हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट म्हणजेच काय, निझामुद्दीनचा तबाकत ई अकबरी, ठीक आहे, तबाकत ई अकबरी कोणी लिहिलेलं आहे, निजामुद्दीन यांनी लिहिलं आहे, तबाकत ई अकबरी लिहिलं आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, अब्दुल हमीद लाहोरीचा काय पादशहानामा, ठीक आहे, पादशहानामा या ठिकाणी पादशहानामा या ठिकाणी लक्षात ठेवा. थोडे कठीण नाव आहे, अरबी नाव आहे, ठीक आहे. अब्दुल हमीद लाहोरीचा काय पादशहानामा या ठिकाणी लक्षात ठेवा, पादशहानामा. नेक्स्ट म्हणजेच काय, काफी खानचा मुंतखब उल हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि भीमसेनचा नुस्खो ई दिलखुश या सर्व ग्रंथातून ऐतिहासिक व इतर बाबींवर माहिती मिळते. हे इथून वाक्य तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालते, ठीक आहे, हे वाक्य लक्षात नाही ठेवलं तरी चालते, पण या ठिकाणी जे वरचे वाक्य आहे ते तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे, कारण यावरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा म्हणजे हे तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी बघा, याशिवाय विविध लेण्या, शिलालेख, नाणी मुद्रा, स्तंभ, भांडी, पुरातत्वीय अवशेष पासूनही प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची माहिती मिळते. हे आपल्याला लक्षात ठेवा. इत्यादी सोडून काय की याविषयी काय इत्यादी शिवाय काय लेण्या, शिलालेख, नाणी व मुद्रा, स्तंभ, भांडी, पुरातत्वीय अवशेष यापासूनही प्राचीन किंवा मध्ययुगीन इतिहासाची माहिती मिळते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आणखी. बघा हे आपलं या ठिकाणी समजा बरेच तुम्हाला म्हणजे इम्पॉर्टंट आपण टॉपिक या ठिकाणी घेतलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजेच काय याची थोडक्यात आपण रिव्हिजन करू फास्टमध्ये की जेणेकरून ते तुमच्या चिरकालीन लक्षात राहतील, ठीक आहे. ठीक आहे, एकच मिनिट थोडं पाणी पितो. चला थोडक्यात आपण रिव्हिजन करून या ठिकाणी, ठीक आहे. पुराणे व महाकाव्य यात भारतवर्ष अर्थात भारतचा देश असा उल्लेख आहे. हे पॉईंट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे आता इथून सर्व पूर्ण IMP पॉईंट आपल्याला चालू झाले. विष्णू पुराणात समुद्राच्या उत्तरेला व हिमालयाच्या दक्षिणेला असलेली भूमी म्हणजेच भारत देश व तेथील संतती म्हणजेच भारतीय आहे असे म्हटले गेले. नेक्स्ट काय बघितलं आपण, सिंधू नदीद्वारे जलसिंचित प्रदेश म्हणजेच इंडिया असे इराणी लोकांनी नाव दिले. नेक्स्ट काय बघितलं की पारसी धर्मग्रंथ झेंद अवेस्ता, हे लक्षात ठेवायचं. पारसी धर्मग्रंथ कोणता आहे, झेंद अवेस्ता. यात सप्तसैंधव या शब्दाचा उल्लेख आढळला. नेक्स्ट म्हणजे काय, ग्रीक म्हणजेच काय युनानी. ग्रीक म्हणजेच काय युनानी लोकांनी सिंधू नदीला इंडस किंवा इंडोस असे उच्चारले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि कौटिल्य त्याला चाणक्य म्हणतात, त्यालाच विष्णुगुप्त म्हणतात, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अर्थात यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात तात्कालीन राजकीय सामाजिक राजकीय आर्थिक स्थितीचे वर्णन या ग्रंथात म्हणजे आणि तो कोणत्या काळात नाही, मौर्य काळात लिहिलेला आहे. इसवी सन पूर्व 400च्या सुमारास रचला गेलेला आहे. विशाखा दत्त याच्याद्वारे लिखित मुद्रा राक्षस या नाटकात मौर्यकालीन सामाजिक सांस्कृतिक स्थितीचे वर्णन आढळते, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट काय बघितलं मग आपण, मालविकाग्नी मित्र या कालिदासाच्या नाटकात पुष्पमित्र शासन कालावर प्रकाश टाकलेला आहे. कोण, मालविकाग्नी मित्र या कालिदासाच्या नाटकात, ठीक आहे. बाणभट्टाचे हर्षचरित्र, बघा बाणभट्टांनी कोण दिले, हर्षचरित्र या ग्रंथात सम्राट हर्षवर्धन विषयी माहिती आहे. पाणिनीद्वारे रचित अष्टाध्यायी या ग्रंथात सांस्कृतिक व्याकरण, मौर्यपूर्व इतिहास व मौर्ययुगीन इतिहासावर माहिती मिळते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, कमंद्रकरने लिहिलेल्या नीतिसार या ग्रंथात गुप्त काळावर प्रकाश पडतो. नेक्स्ट पतंजलीने लिहिलेल्या महाभाष्य या ग्रंथात शुंग वंशाच्या इतिहासाची माहिती मिळते. गार्गी संहितेत यवन आक्रमणाचा उल्लेख आहे, हे पण लक्षात ठेवायचं. कोणत्या संहितेत, तर गार्गी संहितेत. कल्हांच्या राजतरंगिणी या 12व्या शतककालीन ग्रंथात काश्मीरच्या इतिहासाची माहिती मिळते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा आता या ठिकाणी काय सांगितलंय, वाग्पतीने लिहिलेल्या गोडवहू या ग्रंथात कन्नौज शासक यशोवर्मनची माहिती आहे, हे पण सुद्धा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा बिल्हने लिहिलेल्या
विक्रमांकदेव चरित्र या ग्रंथात चालुक्य राजा विक्रमादित्य या विजयाची माहिती मिळते. कोणत्या भिल्लाने लिहिलेल्या? विक्रमांकदेव चरित्र या ठिकाणी विक्रमांकदेव चरित्र या ग्रंथांनी. ठीक आहे, विक्रमांकदेव चरित्र. ठीक आहे, विक्रमांकदेव चरित्र या ग्रंथात चालुक्य राजा विक्रमादित्य यांच्या विजयाची माहिती मिळते. त्याच्यानंतर संगम साहित्यातून दक्षिणेतील चोल, चेर, पांड्य राजघराणे व संस्कृतीची माहिती मिळते. नेक्स्ट बघा काय बघितलं, इराणचा राजवैद्य टेसियस याचे भारतासंबंधीचे विवरण आश्चर्यकारक असल्यामुळे काय असे आश्चर्यकारक आणि ते कशा खूप असं गुंतागुंतीचे असल्यामुळे तितकेसे ते विश्वसनीय नाही असे आपल्याला वाटते. नेक्स्ट म्हणजे काय, इतिहासाचा जनक हेरोडोटस यांच्या हिस्टोरिका या ग्रंथात. इतिहासाचा जनक कोण आहे? हेरोडोटस यांच्या हिस्टोरिका या ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व जो की 5व्या शतकातील आहे की भारत म्हणजेच फारस म्हणजेच काय इराण संबंधाचे वर्णन आढळते. सिकंदर सोबत आलेल्या निरियाकस, बघा सिकंदर सोबत कोण आहे? निरियाकस, ॲनेसिक्रटस या लेखकांच्या विवरणात भारताविषयी संबंधी माहिती मिळते. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवले पाहिजे. नेक्स्ट बघा आता. ठीक आहे, ओके. ग्रीक सेनानी सेल्युकस निकेटर सोबत भारतात आलेल्या मेगास्थेनिस या राजदूत व लेखकाने आपल्या इंडिका या ग्रंथात मौर्यकालीन इतिहास व व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. सम्राट बिंदुसाराच्या राजदरबारात आलेल्या डायमेकस या सिरियन राजदूताच्या विवरणात मौर्य काळाची माहिती आहे. इजिप्त नरेश टॉलेमी फिलाडेल्फसचा राजदूत डायोनिसियस हा सम्राट अशोकाच्या दरबारात आला होता. ग्रीक लेखक टॉलेमीने 2ऱ्या शतकात लिहिलेल्या जिओग्राफी भारताचा भूगोल या भारतासंबंधी माहिती आहे. 1ल्या शतकातील प्लिनीच्या नॅचरल हिस्ट्री या ग्रंथात भारतातील वृक्ष, वेली, पशुपक्षी व खनिज यांची माहिती मिळते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, एक अज्ञात युनानी प्रवाशांनी लिहिलेल्या म्हणजेच काय 1ल्या शतकातील लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द इरेथ्रियन सी या ग्रंथात भारतातील बंदरे, व्यापार इत्यादी विषयीची माहिती मिळते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, फाहियान हा चीनी लेखक चंद्रगुप्त दुसरा, बघा फाहियान हा काय होता? चीनी लेखक होता. ठीक आहे, फाहियान हा चीनी लेखक चंद्रगुप्त दुसरा यांच्या राजदरबारात आला होता. ठीक आहे, हा सुमारे 15 वर्ष भारतात राहिला. किती वर्ष? तर 15 वर्ष भारतात राहिला. त्याच्या फोकविती या ग्रंथातील वर्णनात गुप्त काळात, कोणत्या काळातील? तर गुप्त काळातील सामाजिक धार्मिक या स्थितीचे वर्णन आढळते. त्याच्यानंतर बघा ह्युएनसांग. ठीक आहे, ह्युएनसांग हा चीनी प्रवासी कोणाच्या काय? हर्षवर्धनच्या काळात भारतात आला. कोणाच्या काळात? हर्षवर्धनच्या काळात भारतात आला होता. सुमारे 15 वर्ष त्याने भारत भ्रमण. किती वर्ष केले? तर 15 वर्ष भारत भ्रमण केले. तो नालंदा येथे बौद्ध धर्म अभ्यासिकेसाठी गेला होता. कुठे गेला होता? तर नालंदा येथे गेला होता. याचे प्रवास वर्णन तातांग सी युकी, बघा त्याचे प्रवास वर्णन काय? तातांग सी युकी या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात भारतासह 138 देशांच्या, किती देशांचा? 138 देशांचा माहिती मिळते. याने हर्षवर्धन कालीन समाज, धर्म, व्यापार, शिक्षण, राजकारण यांचे वर्णन केले. या ठिकाणी लक्षात, कोणाच्यात? हर्षवर्धन कालीन. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याने नालंदा विद्यापीठास भेट दिली होती. तेव्हा तेथील कुलपती कोण? आचार्य शीलभद्र. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोण होते? तर आचार्य शीलभद्र होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी. नेक्स्ट बघा, अल्बेरुनी हा अरब लेखक मोहम्मद गझनी सोबत भारतात आला होता. कोण? अल्बेरुनी. बघा अल्बेरुनी हे अरबी लेखक आहे. ते मोहम्मद गझनी सोबत भारतात आले होते. त्याच्या किताबे उल हिंद या ग्रंथाचे दुसरे नाव तहकीक ए हिंद म्हणजेच भारत की खोज या ग्रंथात भारताबाबत सखोल वर्णन आहे. हा तर पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्ही. कोण? अल्बेरुनी हा काय? अरबी लेखक मोहम्मद गझनी सोबत भारतात आला होता. त्याच्या किताबे उल हिंद या ग्रंथात दुसरे नाव काय? त्याला दुसरं नाव काय? तहकीक ए हिंद म्हणजेच भारत की खोज म्हणतो आपण त्याला आपल्या याच्यामध्ये, आपल्या भाषेमध्ये. या ग्रंथामध्ये काय? भारताविषयी सखोल वर्णन आहे. त्याच्यानंतर काय? यात भारतातील धर्म, समाज, जीवन, मापन पद्धती, मूर्तिकला, कायदा, विज्ञान, राजकारण, राजपूत काळ या संबंधी महत्त्वाची माहिती मिळते. त्याच्यानंतर बघा इन बंतुता हा अरबी लेखक आहे. हा अरबी लेखक मोहम्मद तुगलकच्या काळात भारतात आला. कोणाच्या काळात? मोहम्मद तुगलकच्या भारतात आला होता. या ठिकाणी लक्षात ठेवा. तो मोरोक्को या देशाचा. कोणत्या देशाचा होता? मग मोरोक्को देशाचा होता. त्यास भारतीय सामाजिक सांस्कृतिक जीवनाविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. कोणाची? याची, इन बंतुताची. नेक्स्ट म्हणजे काय? मोहम्मद तुगलकाने त्यास दिल्लीचा काझी बनवले. हे लक्षात ठेवायचं. कोणाला? इन बंतुताला. कोणी? तर मोहम्मद तुगलकने त्यास दिल्लीचा काझी म्हणजेच काय? न्यायाधीश म्हणतो आपण त्याला, न्यायाधीश बनवले होते. आणि त्याने काय लिहिले? रहेला हा माहितीपूर्ण ग्रंथ या ठिकाणी रचला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा
बघा आता या ठिकाणी बघा, लामा तारानाथ या तिबेटी लामा व लेखक यांनी लिहिलेल्या कंग्यूर आणि तंग्यूर या 2 ग्रंथात भारताविषयी माहिती मिळते, हे लक्षात ठेवायचं. 13व्या शतकात भारतातील पांड्य क्षेत्राच्या यात्रेवर मार्को पोलो हा इटालियन व्यापारी व शोधकर्ता आला होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, इटलीचा निकोलो डी कोंटी, ठीक आहे, कोणाचा कोणत्या देशाचा, इटलीचा आहे तो, निकोलो डी कोंटी याने 1224 मध्ये विजयनगरला भेट दिली. इराणचा म्हणजेच काय, इराणला आपण फारस म्हणतो, ठीक आहे, इराणचा म्हणजेच काय फारसचा अब्दुल रज्जाक 1442 म्हणजे विजयनगरला भेट दिली. तसेच झामोरीन म्हणजेच काय कलिकत म्हणले जाते की याच्या दरबारात सुद्धा भेट दिली, कोणी, अब्दुल रज्जाकने, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय, रशियन प्रवासी एथेनिसियस निकितिन याने 1470 मध्ये दक्षिण भारताला भेट दिली. या सर्वांच्या वर्णनातून तत्कालीन भारताविषयी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व इत्यादी पैलूवर प्रकाश पडतो. नेक्स्ट बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मुघल काळाविषयी जे समजा माहिती आहे ते कोणत्या पुस्तकातून मिळते. गुलबदन बेगम यांनी काय हुमायूननामा लिहिला, कोण लिहिला, गुलबदन बेगम यांनी काय हुमायूननामा लिहिला. त्याच्यानंतर अब्दुल फजलचा आईन ए अकबरी व अकबरनामा हे 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्याच्यानंतर बाबरचा तुझके बाबरी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बाबरचं काय तुझके बाबरी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बदाऊंचा मुंतखफ उल तारीख, मुंतखफ उल तारीख, या ठिकाणी लक्षात, कोणाचं आहे तर बदाऊंचं काय मुंतखफ उल तारीख आहे. त्याच्यानंतर निजामुद्दीनचा तबाकत ई अकबरी, कोणाचं, निजामुद्दीनने लिहिलेला ग्रंथ आहे. त्याच्यानंतर अबुल हमीद लाहोरीचा पादशहानामा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कोणता, पादशहानामा, अब्दुल हमीद लाहोरीचा, ठीक आहे, पादशहानामा. नेक्स्ट म्हणजेच काय, काफी खानचा मुंतखब उल हे ग्रंथ आहे. नेक्स्ट काय, भीमसेनचा नुस्खो ई दिलखुश या सर्व ग्रंथातून काय ऐतिहासिक माहिती मिळते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, याशिवाय विविध लेण्या, शिलालेख, नाणी, मुद्रा, स्तंभ, भांडी, पुरातत्वीय अवशेष इत्यादीपासूनही प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची आपल्याला माहिती मिळते. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपलं लेक्चर झालं, सर्वांनी ऐकून घेतलं, ठीक आहे. आणि मला वाटतं हे लेक्चर सर्वात तुमचे चांगले उपयोगाचं असेल. पोलीस भरती असो, इव्हन जे काही येणारी IBPS TCS कोणती भरती घेणारी म्हणजे कोणती एखादी सरळ सेवा असो त्यासाठी खूप महत्त्वाचं असेल, ठीक आहे. तर मी या ठिकाणी इथेच रजा घेतो, ठीक आहे. तुम्हाला जर काही सूचना किंवा काही म्हणजे काही याच्यामध्ये करेक्शन करायचं असेल, काही चुकलं गिकलं असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करून तुम्हाला म्हणजे सजेशन देऊ शकता, ठीक आहे. तर या ठिकाणी परत एकदा सर्वांना वुमन डेच्या आणि महाशिवरात्री सर्वांना शुभेच्छा, ठीक आहे. मी या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.